ड्रोन कॅमेऱ्याचा खुळसळपणा जरांगेंच्याच लोकांनी केला असेल. ड्रोन दिशाभूल करून पदरात काहीतरी पाडून घेण्याचा प्रोग्राम असू शकतो, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे. जरांगेंना भीती वाटत असेल तर त्यांनी संरक्षण घेतलं पाहिजे, आमचा त्याला विरोध नाही, असे वाघमारे यावेळी म्हटले. पत्रकार परिषद जी आज आयोजन करण्यात आली. पत्रकार परिषद म्हणजे काय, आता बऱ्याच पक्षांनी जी भूमिका स्पष्ट करत नाहीत, त्यांची प्रमुख नेत्यांची भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु त्यांचे आमदार खासदार धडाधड पाठिंबा देत आहेत आणि सभागृहात सुद्धा बोलत आहेत की मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे. ही असल्या भूमिका आहेत. म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचा जी आर तात्काळ काढा, कुठं बाकी जे कुणबीमधून प्रमाणपत्र आणि मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षणाला पाठिंब्याची पत्र सगळ्याच खासदारांनी दिलेत, सरासरी सगळ्याच मराठा खासदारांनी दिलेत. या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे आपली. हे आपल्याला कोण करता येतं सर? आपली सुरुवात शरदचंद्र पवार साहेबांकडून आहे, कारण की पवार साहेबाच्या पक्षाचेच आमदार राजेश टोपे वारंवार त्यांनी 2 पत्र पूर्वी आंतरवाली सराटीच्या आंदोलनात दिले आणि त्यानंतर काल परवा त्यांनी अधिवेशनात विधान भवनामध्ये त्यांनी की याचा सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश तात्काळ काढा म्हणून मागणी केली. हे पवार साहेब एकीकडे म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसी समाज नाराज नाही झाला पाहिजे, आणि राजेश टोपे इकडे कुठेतरी ही भूमिका घेतात. पण यामध्ये दोघांमध्ये म्हणजे काय नेमकं गोंधळ कळत नाही की पवार साहेबांचाच पाठिंबा आहे राजेश टोपेंना असं बोलण्यास, किंवा राजेश टोपेंची भूमिका स्वतंत्र आहे, ही आपल्याला पवार साहेबांनी स्पष्ट केलं पाहिजे, ही आमची म्हणणं आहे. राजेश टोपे परवा मी त्यांचा व्हिडिओ ऐकला, सभागृहात म्हटले की राज्य सरकारने जो शब्द दिला आहे तो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश तात्काळ काढावा आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाचं जे मागणी आहे त्या मागणीला आमचं समर्थन आहे आणि तो तात्काळ लागू म्हणजे अध्यादेश लागू करून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी केली. आता राजेश टोपे हे पूर्वी अनेक वेळा मंत्री राहिलेले आहेत आणि जबाबदार मंत्री राहिलेत आणि शरद पवार साहेबांचे निकटवर्ती असल्याचे सर्वांनाच परिचित आहेत ते. मग हे कुठेतरी पवार साहेबांची भूमिका आहे की राजेश टोपेंची एकट्यांची भूमिका आहे, ही स्पष्ट करण्यासाठी मी पवार साहेबांनाच विचारत आहे की पवार साहेबांची भूमिका आहे का. कारण की आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी सुद्धा काम करतोय, मी सुद्धा त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे आणि कुठेतरी आम्हाला अनेक आमच्या पक्षाच्या बैठकामध्ये वारंवार सांगितलं जातं की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण आणि वेगळं दिलं पाहिजे, ओबीसीला कुठलाही त्याचा धक्का लागला नाही पाहिजे, ओबीसीच्या आरक्षणाला ओबीसींना कुठला त्रास नाही झाला पाहिजे, अशा भूमिका मांडल्या जातात. परंतु वारंवार त्यांच्या पक्षाचे आमदार, आता पाठीमागं अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बजरंग सोनवणे असतील, निलेश लंके असतील, अशा अनेक खासदारांनी सुद्धा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास पाठिंबा देण्याचे पत्र दिलेले आहेत. पण अशा जर 2 भूमिका असतील तर पवार साहेबांनी हे मीडियासमोर, प्रसार माध्यमासमोर येऊन स्पष्ट केलं पाहिजे की नेमकी आपलं भूमिका काय, की आपल्याला ओबीसीच्या आरक्षणातूनच मराठ्यांना आरक्षण द्यायचंय का, ओबीसीच्या आरक्षणातच मराठ्यांची घुसखोरी करायची का, ही त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. कारण पवार साहेब हे सर्वांना परिचित जाणते राजे म्हणून आपण परिचित आहेत ते, आणि पवार साहेबच मुख्यमंत्री असताना 1993-94 या राज्यामध्ये छगन भुजबळ साहेबांनी मंडल आयोगासाठी शिवसेना सोडली आणि पवार साहेबांची साथ धरली आणि त्यावेळेस पवार साहेबांनीच मंडल आयोग या राज्यामध्ये प्रथम लागू केला होता. आणि आज पवार साहेबांचीच वेगळी भूमिका काय आहे हे आम्ही यामुळे संभ्रमात आहोत. कारण की पवार साहेबांसारखा पुरोगामी विचाराचा माणूस आजपर्यंत आम्ही म्हणत आलोत, पवार साहेब सर्व समाजाला घेऊन काम करतात असं आम्ही आजपर्यंत म्हणत आलोत. परंतु आज पवार साहेबांची कुठेतरी भूमिका बदलली काय, आम्हाला याच्यामध्ये शंका येत आहे. कारण पवार साहेब मीटिंगमध्ये बोलतात, भाषणात बोलतात आणि त्यांचे वारंवार त्यांचे जे खाली नेते आहेत, पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, हे वारंवार कुठेतरी जरांगेंना सपोर्ट करताना दिसत आहेत. यामुळे पवार साहेबांनी त्यांचं स्पष्टीकरण लवकरात लवकर द्यावं आणि ओबीसीच्या बाजूने आपण उभे आहात की फक्त मराठ्यांच्या बाजूने आहात किंवा सर्वांच्या बाजूने आहात हे त्यांनी सांगितलं पाहिजे. म्हणजे घनस्वामी मतदारसंघाचे आमदार